स्वागत आहे माझ्या एक नव्या व्हिडिओमध्ये। आज मी आलो एक न्यू एक्साइटिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असताल की मी मराठी कसं काय बोलतोय, कारण की मी आज व्हिडिओ शूट करतोय की मराठी स्पीकिंग। आता मला खूप हिंदी बोलायची सवय झाली ब्लॉगमध्ये, म्हणून माझी टंग ट्विस्टर होतीये। तर आता तुम्ही सहन करून घ्या, काय कशी पण मराठी असू। तर चला आता मी चाललो मित्रांनो वरती गच्चीवर, आणि हा व्हिडिओ पुरा मराठीमध्ये शूट होणार आहे, कारण की आज मी करत आहे मराठी स्पीकिंग चॅलेंज। तर खूप मजा येणार। मी पुरा व्लॉग पुरे रात्र उस्तर 24 आवर्सच समजून घ्या व्हिडिओ बनवणार आहेत। तर तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू, एंड तक पहा। तर चला मी आता माझी चप्पल घालतो आणि वरती निघतो। आता वरतीच चाललो होतो, पक्ष्यांना जेवण टाकून येतो। तर दुपार झाली ना खूप, तर म्हणजे एवढी पण दुपार आता 5 वाजले असन। तर चला पण त्यांना पहिलं जेवण टाकून देतो, कारण की चला मी इथून जेवण घेतो। पहिलं तर मी त्यांची हालचाल पाहून येतो, मग त्यांना जेवण टाकतो। तर मित्रांनो, मी आलेलो आहे गच्चीवर, आणि तुम्ही बघू शकता की आता हे कबूतर वरती उडते। आता कबूतरला काय म्हणते, हे कबूतरला मराठीमध्ये कबूतरच म्हणते। जर मित्रांनो मी एक रूल विसरून गेलो की जर मी एक पण हिंदीचा वर्ड तोंडातून काढला तर मला माझ्या तोंडावर स्लॅप करावं लागेल। म्हणजे मी इंग्लिश बोलू शकतो, थोडी मध्ये इंग्लिश बोलू शकतो, हे गाईज ते, पण जर मी हिंदी वर्ड यूज केला तर माझ्या तोंडामध्ये मी स्लॅप मारेन। तर वातावरण काय असं आहे, आता डोक्यावर आलेलं आहे, आणि जर आपण असं खाली पाहिलं तर इथं कोणीच दिसत नाही एवढे तर लोक। जराशी तिकडे माझे मित्र खेळत राहते कधी पण आता दिसत नाही। आज वाटतं सगळ्यांना स्कूल आहे आज, पण ते तर सकाळी जाते स्कूलला, ट्युशनला पण। की जर मी आता बोलायला लागलो मराठी तर माझ्या तोंडातून इंग्लिश थोडी निघतीच। तर म्हणून मी आता काय करा, मराठी आणि इंग्लिश बोलन, पण इंग्लिश म्हणजे प्रॉपर इंग्लिश नाही बोलणार, मराठीच बोलत राहीन। पण थोडे वर्ड जसं की सन, स्कूल, तसे वर्ड बोलत राहीन जे आपण रेग्युलर यूजमध्ये घेतो। तर चला आता मी तुम्हाला कबूतरची हालचाल दाखवतो, तर मग मला जेवण पण टाकायचं आहे त्यांना। तर चला पहिलं बघू आपण कबूतर तिकडे काय करत आहेत। जसं की बघायला गेलं, हे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी याच्यामध्ये कबूतर ठेवला होता एक, त्यांची मम्मी, पण ते काय टिकला नाही, ते आता इकडे येऊन मी त्याला सोडलं होतं, तिकडे बसला होता। आणि एक कबूतर आहे, मी त्याला सकाळपासून धुंडतोय आणि तुम्हाला तिथं दिसतोय ते बघा, एवढ्या वेळच्याने इथं बसेले, आणि मी त्याला किती वेळच्याने धुंडू लागलो। आणि वरती पण कबूतर आहे, ते एक कबूतर, हे जे दोन तुम्हाला दिसत आहे ना मित्रांनो, हे जे 2 कबूतर तुम्हाला दिसते ना, हे यांनी एक पिल्लू दिले, ते मध्ये दिसते तुम्हाला बसेले त्यांच्यामध्ये, आणि इथे मध्ये पण एक मादी बसेले। आता मी यांना जेवण पण देतो, यांच्या इथं पाणी पण नाही यार, त्यांना पाणी पण टाकतो आणि यांना जेवण पण देतो। मित्रांनो, मला यांना पाणी टाकलं काय आहे तर नाही, पण तो टेन्शन घेऊ नका, असं नाही की मी यांना पाणी टाकत नाही आहे, यांना पाणी प्यायला आहे ह्या टपात आहे। तुम्हाला हे पाणी थोडंसं असं गंध दिसतं, असं पण हे गंध नाही आहे, याची गंदगी खाली बसले आहे, पण ते पाणी हे लोक पित राहते, आम्ही यांना फेकून देतो, ते परत ते थोडंसं खाली गंध होऊन जातं ते पाणी, कारण त्याला टपाला एवढं साफ नाही केलं। तर हे याच्यातून पिन, आणि जशी ही टाकी भरती ना, ही टाकी भरल्यावर याच्यातून पाणी सगळं याच्यात येतं या खालच्या टप्प्यात, तर मग काही टेन्शन नाही, इथे पण पाणी त्यांना भरण। तर चला मग आता हे बघा, इथे बसलं हे लंगडं इथं बसलं, हाय ब्रो। आणि मित्रांनो, मी एक कबूतर बघतोय तिकडे, एवढे 3 कबूतर बसले, हे एवढे कबूतर कुठून आले, हे पांढरे, हे जे दिसते ना तुम्हाला, हे मध्ये बसले पहा 3 जण, तर हे पांढरे कबूतर कुठून आले? मला तर माहिती एक कबूतर आमचं आहे, ते 2 कबूतर दुसऱ्यांचे वाटतं, ते आमच्या ह्याच्यात येते, ते एक कबूतर जे पांढरे ते आमचं आहे, बाकीचे 2 मला माहिती नाही। मी आता यांना जेवण टाकतो आणि कॅमेरा थांबा। तर चला मी आता जेवण टाकतो त्यांना, आणि हे मागं ठेवतो मी इथं, आम्ही असं हे बनवेले जेणे की दरवाजा मागं जातो। आता यांना इथं जेवण ठेवणं यांचं कठीणच आहे, कारण की बघा खाली ना हे जे उंदरांनी अशी हे केलेलं आहे गंध, आणि हे चावलं पण त्यांनी आणि पुरं खराब केलं। चला यांना जेवण टाकू।
सकाळी पण जेवण टाकलं होतं, आता परत हे जेवण टाकलं मी परत त्यांना. आता येईन ते सगळे एक एक करून, ते एकाला पाहून सगळे येऊन जाते. चला आता मी तुम्हाला खालीच भेटतो सीधा. मी खाली चाललो आणि थांबा मी आता आहे ना तुम्हाला खाली गेल्यावर भेटतो. म्हणजे मी खालीच चाललो आता. माझ्याकडे असा प्लॅन आला. मित्रांनो आज मला एवढं उशीर झाला आंघोळ करायला. मी काय सांगू तुम्हाला, मी एवढं काम करत होतो सकाळपासून, खूप काम होतं मला. तर म्हणून मी माझी आंघोळ नाही झाली. पहिले मी आता आंघोळ करून येईन मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो मी खाली आलेलो आहे आणि आता म्हणजे मी आंघोळ बिंघोळ सगळी झाली माझी. आता रात्र पण झालेली आहे, 8:30 वाजले आहे. तर आता आम्ही बिर्याणी बनवणार आहे. तर तुम्हाला ती रेसिपी हे व्हिडिओ खतम होताच तुम्हाला लगेच व्हिडिओ पाहायला भेटणार आहे. पण तो व्हिडिओ हिंदीमध्ये होणार आहे गाईज. तर सॉरी मी व्हिडिओ खूप छोटा तर नाही झाला, पण जादाच मोठाच आहे थोडा 8 मिनिटाचा. पण तरी पण चिंता नका करू. हे चॅलेंज जेव्हा अनुष्का येईन ना तेव्हा आपण कंटिन्यू करू याला. तर पण त्याला थोडंसं काहीतरी हटके करू आपण. तर चला मग आता मी भेटतो तुम्हाला एक नव्या व्हिडिओमध्ये. तब तक बाय बाय.